नमो नमः. देववाणी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला सुष्ठु गृहीतः चौरः हा इयत्ता 9वीचा पाठ शिकवणार आहे. थेट पाठाला सुरुवात करूया. सुष्ठु गृहीतः चौरः. सुष्ठु गृहीतः चौरः बरा पकडला चोर, अशा अर्थी त्या पाठाचं जे नाव आहे त्याचा मराठीत अर्थ आहे. देवदत्तः नाम कोपी धनिकः आसीत. देवदत्त नावाचा कोणी एक श्रीमंत व्यापारी होता किंवा श्रीमंत माणूस होता. कोपी कह अधिक अपि असा तो संधी सोडवायचा आहे. एकदा तस्य धनस्यूतः लुप्तः. एकदा त्याची पैशांची पिशवी हरवली. स्यूतः म्हणजे पिशवी आपल्याला माहितीच आहे. धनस्यूतः पैशांची पिशवी हरवली. तस्य गृहे षड्भृत्याः आसन. त्याच्या घरी 6 नोकर होते. भृत्याः नोकर. तेषु एव एकः चौरः स्यात् इति तस्य मतम. तेषु एव एकः त्यांच्यापैकीच एक चोर असेल असं त्याचं मत होतं, त्याला वाटत होतं. चौरम ग्रहीतुम सह वीरबलम सहाय्यम अयाचत. चोराला पकडण्याकरिता त्याने वीरबलाकडे मदत मागितली. अयाचत या रूपामध्ये याच्या धातू आहे. याच्या धातूला द्वितीयेची अपेक्षा असते. ज्याच्याकडे मदत मागायची त्याची द्वितीया विभक्ती करायची. त्याप्रमाणे इथे वीरबलम हे रूप द्वितीया विभक्तीत आहे. वीरबलः अवदत. मित्र, अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय इति. वीरबल म्हणाला, मित्र, अरे मित्रा, आज संध्याकाळी अद्य सायंकाले तव सर्वान् भृत्यान् मम गृहं प्रेषय. तुझ्या सगळ्या नोकरांना माझ्या घरी पाठव. यथानिश्चितं सर्वे सेवकाः वीरबलस्य गृहम् आगताः. ज्याप्रमाणे ठरलं होतं त्याप्रमाणे सर्वे सेवकाः सगळे सेवक वीरबलस्य गृहम् आगताः वीरबलाच्या घरी आले. वीरबलेन पूर्वम एव सर्वेषां कृते समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः. हे नोकर येण्याआधीच वीरबलेनं पूर्वमेव सर्वेषां कृते वीरबलाने आधीच सगळ्यांकरिता समानोन्नतयः यष्टिकाः आनीताः सारख्याच उंचीच्या काठ्या आणल्या होत्या. सह सेवकान अवदत. तो सेवकांना म्हणाला, भोः पश्यन्तु एताः मायायष्टिकाः. अरे पहा, या जादूच्या काठ्या आहेत. मायायष्टिकाः जादूच्या काठ्या आहेत. तासु एव एकां यष्टिकां स्वीकृत्य सर्वैः देवदत्तस्य गृहं गन्तव्यम्. त्यांच्यापैकी तासु एकां यष्टिकां स्वीकृत्य त्यांच्यापैकी त्या 6 काठ्यांपैकी एक काठी घेऊन सर्वैः देवदत्तस्य गृहं गन्तव्यं. पुन्हा देवदत्ताच्या घरी जावे आणि श्वः प्रभाते पुनरागंतव्यम. उद्या सकाळी परत यावे असं त्याने सांगितलं. येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात् तस्य यष्टिका अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. ज्या कोणी येन केनापि धनस्यूतः चोरितः स्यात्, ज्या कोणी पैशाची पिशवी चोरली असेल त्याची काठी अंगुलीमात्रं दीर्घा भविष्यति. एक बोटभर लांब होईल. एक बोटभर लांब होईल असं त्याने सांगितलं. रात्रौ सर्वे भृत्याः सुखेन निद्राम अकुर्वन्. रात्री सगळे सेवक अगदीच सुखाने झोपी गेले, अगदी निर्भयपणे झोपी गेले म्हणूया. कारण त्यांनी चोरी केली नव्हती. ज्यांनी कोणी चोरी केली नव्हती ते सगळे सेवक सुखाने झोपी गेले. ऋते एकस्मात एकाशिवाय म्हणजे एक सोडून, 6 पैकी एक सोडून बाकी सगळे सेवक अगदी निश्चिंतपणे झोपले. आता हा जो एक जागा राहिला होता त्याला झोप लागत नव्हती, कारण त्याने चोरी केली होती. त्यामुळे तो विचार करू लागला. सह अचिंतयत श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत. उद्या सकाळी माझी चोरी प्रकट होईल, पकडली जाईल किंवा उघड होईल. श्वः प्रातः मम चौर्यं प्रकटितं भवेत. अतः अधुना एव मम यष्टिकां अंगुलीमात्रं कर्तयामि. आणि म्हणून अहम अधुना एव आत्ताच मम यष्टिकां अंगुलीमात्रं कर्तयामि कापतो. आत्ताच मी माझी एक काठी एक बोटभर अंगुलीमात्रं
कर्तयामी. एक बोटभर कापतो. त्याचा विचार असा असावा की एक बोटभर कापल्यानंतर उद्या नाहीतरी ती काठी एक बोटभर लांब होणार आहे. अंगुली मात्रम दीर्घा भविष्यती असं बिरबलाने सांगितलंच आहे. त्यामुळे त्याने असा विचार केला असावा की एक बोटभर मी काठी जर आत्ता कापली तर ती उद्या सकाळपर्यंत पुन्हा एक बोटभर वाढेल आणि पुन्हा सगळ्यांच्या उंचीची समान उंचीची होऊन जाईल. म्हणजे माझी चोरी पकडली जाणार नाही असं त्याला वाटलं. आणि म्हणून त्याने हा विचार केला की मी आत्ताच ही काठी एक बोटभर कापून ठेवतो. तथा कृत्वा त्याने तसंच करून सह सुखेन सुप्तः तो सुखाने झोपी गेला. तसंच करून म्हणजे ती काठी एक बोटभर त्याने कापली आणि तो सुखाने झोपी गेला. आता त्याला वाटलं की उद्या सकाळपर्यंत जी मी काठी एक बोटभर कापलेली आहे ती पुन्हा एक बोटभर लांब होईल आणि सगळ्यांच्या मापाच्या उंचीची होईल. त्यामुळे माझी चोरी पकडली जाणार नाही असं वाटून तो सुखाने झोपी गेला, ती काठी एक बोटभर कापून. अन्यद्युः, आता दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी अन्यद्युः लघु यष्टिकाम दृष्ट्वैव हा संधी आहे. दृष्ट्वा अधिक एव. दुसऱ्या दिवशी ती कापलेली छोटी काठी पाहता क्षणीच वीरबलेन चौरः सम्यक ज्ञातः गृहीतः च. ती काठी एक बोटभर कापलेली काठी पाहता क्षणीच वीरबलाने चोर सम्यक ज्ञातः गृहीतः च, एकदम बरोबर चोर ओळखला, ज्ञातः आणि गृहीतः आणि पकडला. अपराधी भृत्यः वीरबलस्य पादयोः पतित्वा स्वस्य अपराधम अंगीकृतवान धनस्यूतं च प्रत्यर्पितवान. अपराधी भृत्यः, तो जो अपराधी नोकर होता, वीरबलस्य पादयोः पतित्वा, वीरबलाच्या पाया पडला, त्याच्या पायांवर त्याने नमस्कार केला आणि स्वस्य अपराधम अंगीकृतवान, स्वतःचा अपराध त्याने मान्य केला आणि धनस्यूतं प्रत्यर्पितवान, पैशांची पिशवी परत केली. अशा प्रकारे वीरबलाने चोराची चोरी, त्या नोकराची चोरी उघडकीस आणली स्वतःच्या चतुराईने आणि तो चोर पकडून दिला. स्वतःच्या मित्राची मदत केली. वीरबलाच्या अशा अनेक आणखी गोष्टी प्रसिद्ध आहेतच त्याच्या चतुराईच्या. तुम्हाला त्या वीरबलाची खिचडीची गोष्ट माहिती असेलच, शिवाय अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत. तर त्या वीरबल आणि अकबर बादशाहच्या गोष्टी मिळवून वाचा. तुम्हाला खूप त्या मनोरंजक गोष्टी वाचून ज्ञानातही भर पडेल आणि वीरबलाची चतुराई पाहून तुम्ही अधिक थक्क व्हाल. ठीक आहे, इथे थांबूया. हा धडा संपला. तुम्ही धडा वाचा, त्याची प्रश्नोत्तरं आणि सगळंच मटेरियल तुम्हाला सगळीकडे अवेलेबल होतंच. मी फक्त हा एक तुम्हाला धडा वाचून त्याचा अर्थ सांगितला. अधिक काही हवं असेल, अधिक काही मार्गदर्शनपर हवं असेल तर तसं तुम्ही मला कळवू शकता. इथे थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.